रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात काही महिन्यांपूर्वी ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीत चोरीची मोठी घटना घडली होती। यामध्ये फिर्यादी राजेंद्र गुरव यांच्या घरातून 5 तोळे सोने, समीक्षा मांडवकर यांच्या घरातून 6 तोळे तर मेहराज शेठ यांच्या घरातून 11 तोळे सोने असे एकूण 20 ते 22 तोळे सोने चोरांनी लंपास केले होते। सदरच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण होऊन पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक नेमत चोरीच्या आरोपींना पकडण्यात त्यांना मोठे यश आले होते। यामध्ये हस्तांतर केलेले सोने हे आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी फिर्यादींच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी फिर्याद्यांनी रोहा पोलीस तसेच रायगड पोलिसांचे आभार मानले। त्याचप्रमाणे पुढील चोऱ्यांचा तपास बारकाईने सुरूच आहे। थोड्याच दिवसात इतर चोऱ्यांचा सुद्धा छडा लागेल। नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। आपल्या मौल्यवान किमती वस्तू, सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे। तसेच काही संशयास्पद आढळल्यास रोहा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले आहे। जेव्हा घरफोडी वगैरे झाली होती, त्या टायमाला आमच्या वरिष्ठांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब मॅडम यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या, की सदर चोऱ्यांचा निकाल लागला पाहिजे, त्या डिटेक्ट झाल्या पाहिजे। त्यासाठी आपण एक पथक नेमलं आणि त्या दृष्टीने जवळजवळ तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज बघून त्यांचा माग काढला। माग काढून जे काही चोऱ्या आपण डिटेक्ट केलेल्या आहेत, आता ते सोनं जे रिकव्हर केलं होते माननीय न्यायालयाच्या आदेशाने परत त्या फिर्यादींना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे। त्यासाठी आज हा कार्यक्रम अवलंबलेला आहे आणि तुम्ही पाहतच असाल त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, की त्यांचे मालमत्ता परत मिळाल्यानंतर किती खुश होतात ते। तेही पाहून आम्हालाही छान वाटतं। कसं असतं, की कुठलीही चोरी ती डिटेक्ट करण्यासाठी आम्हाला पॉईंट टू पॉईंट जायला लागतं, त्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ आम्ही घेऊन ते डिटेक्ट करतो हे तर आता तुम्ही पाहिलंच आहे। आणि त्या दृष्टीने त्यांनी विश्वास ठेवावा, की त्यांच्याही चोऱ्या डिटेक्ट होणार। आणि याच्यापुढे सुद्धा जर प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे, की कुठलीही आपल्या घरात जी मौल्यवान वस्तू आहे ती आपल्या लॉकरमध्ये ठेवायची आहे। लॉकर लॉकर म्हणजे बँकेचा लॉकर, आणि जेव्हा आपण घरातून बाहेर जाऊ त्यावेळेला सदरचे सोनं घरी न ठेवता ते स्वतः सोबत ठेवावं किंवा सुरक्षितरित्या आपल्या नातेवाईकांकडे वगैरे ठेवावं, म्हणजे तुम्हाला कुठलीही वित्तहानी किंवा सोन्याची हानी होणार नाही। यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो, की आपल्या घराची सुरक्षितता किंवा लॅचेस हे व्यवस्थित मजबूत असले हवेत, त्यामुळे नागरिकांनी ती काळजी घ्यावी। मेरे घर पे पिछले साल चोरी हुई थी, तो फिर मैंने इधर कंप्लेंट की थी बोरोहा पुलिस स्टेशन में। तो फिर वो पुलिसों ने मतलब वो ढूंढ के निकाले और मेरे इस दागिने मेरे को दिए, इसलिए मैं रोहा पुलिस का बहुत शुक्रिया अदा करती हूँ। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।